आज रात्री जेवणानंतर गोळ्या घ्यायच्या. हा शेवटचा डोस आहे. मग उद्यापासून 2च गोळ्या आहेत, त्या 2च दिवस राहतील, मग संपून जाईल. हा बापू मी एकदम ओके आहे. पण गोळ्या संपवायलाच लागणार ना बाळा. नको बापू 2च दिवस नको, आहेत. 2 नको, दिवस. नको. बाबा अरे कसा आहे माझा सिम्बा? एकदम ओके आहे बाबा. पण बाबा मी तुझ्यावर खूप नाराज आहे. नाराज आहे का रे? बाबा मला सकाळी फिरणी करत होती, तू न सांगता निघून गेलास. सॉरी बाळा, पण मी पोलीस आहे ना. मग पोलिसांचं काम काय असतं सांग बरं? काय बाबा काय काम असतं? अमोल, पोलीस सगळ्यांची मदत करायला असतात का नाही बाळा? करेक्ट. मग मला एक सांग, कोणतरी प्रॉब्लेम मध्ये असेल तर बाबा घरी कसं थांबणार? सॉरी बाबा, उगाच माझ्या बापांना शहनशाह म्हणत नाही. अमोल अरे तुला जेवायचं नाही का? मा माझ्या बाबांना फिरणी खाऊ दे. आचारी असल्यामुळे तू आधीच खूप खायला दिलेस मला. आता माझं पोट भरलं. बर 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 ठीक. मी आणते फेर. अपे हा सकाळी जरा गडबडीत निघावं लागलं, सॉरी. अरे नाही ठीक आहे, तू बस ना, मी फेरणी घेऊन आलीच. बाबा आजोबा सकाळी फिरणी खाऊन खूप खुश झाले. त्यांना माने आधी बनवलेली फिरणी आठवली. आम्ही घेतलंय, तू घे. अमोल, मी फेरणी खातो, पण तुला मला एक प्रॉमिस करावं लागेल. काय बाबा? मी जर फेरणी खाल्ली तर तुम्हाला प्रॉमिस असं करायचं की संध्याकाळच्या गोळ्या वेळेवर घ्यायच्या. पण बाबा तुला कसं का माहित की मी गोळ्या खायला नाही म्हणलं? अमोल, अरे तुझा बाबा शेंशा आहे. मग ठीक आहे बाबा, मी घेईन गोळ्या. आता तू फिरणी खा. बर. नियती काय रोज नवीन पेच उभा करते माझ्यासमोर. तिला नेमकं काय सुचवायचं आहे तू? अर्जुन, अरे काय हे? कुठे आहेस तू? फोन का नाही उचलत आहे? अगं आर्या, जरा एका महत्वाच्या कामात अडकलो होतो मी. मग मी महत्वाची नाहीये का? अगं तसं नाही, बोल की. मोकळा झालून लगेच फोन केलाय तुला, बोल. बरं आज आपण डेटवर जातोय, लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. हो हा मग काम राहू दे, लवकर आवर आणि मी पाठवलेल्या लोकेशनवर ये. बर आलो. अर्जुन लवकर ये हा, मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय. मी पोचतो. बर. अरे किती करते या नात्यासाठी, आणि मी चुकीचं वागतो आर्यासोबत. अमोलशी बोललं पाहिजे आज, निदान कमीत कमी थोडा वेळ तरी दिला पाहिजे. काय राव म्हणजे बाबा आले की लगेच टीम बदलली वय. छोटे सरकार, तुम्ही काहीही करा, पण बॅडमिंटन मध्ये या मोनाचा हात कोणीच धरू शकत नाही. हा बघूच मामा, माझे मा आणि भाऊ तुला नक्की आणणार. हा बघू बघू. काय काय चाललंय? दिप्या, तू आता याच्यापेक्षा लहान होत चाललायस? अगं मा, दिप्या मामा आणि मामा चॅलेंज देतात की तुला बॅडमिंटन मध्ये हरवतात म्हणून. बरं अमोल, एकदा मॅच होऊनच जाऊ दे बर का. हा दाजीबा, होऊन जाऊन मॅच. दिपेडाऊन पण घाबरत नसतो. मा बाबा काय होऊ द्या, मी आहे तुमच्या सोबत. आज आपल्याला मामा आणि मामाला हवायचंच आहे. बोल की. अमोल, काय झालं मा?
अरे अमोल मला माफ कर बाळा, मला आज इथं नाही थांबता येत. बाबा का दे? अरे मला ते बाळा बाबांना ना महत्वाचं काम आहे. नाही बाबा, तू एवढ्याला ते कुठेच जायचं नाही. अमोल बाळा, मला तार्याला भेटायला जायचं. बाबा, अरे तू आता थांबणार होतास ना. हो बाळा, पण पण मी काय नाही. अरे तुम्ही आधी काकीला सांगा की तू माझ्या बरोबर खेळायला थांबलाय. अमोल बाळा, बाबा येईल की माघारी उद्या. आणि अमोल हे बघ, आपण कोणाला प्रॉमिस दिल्यानंतर ते पाळायचं असतं की नाही, मग तसंच आता बाबांनी आर्याला प्रॉमिस केलंय आणि ते त्यांनी पाळलं पाहिजे, हो की नाही? मला काय माहित नाही. तू गेला ना तर मी बोलणार नाही तुझ्या बरोबर. अमोल असा हट्टीपणा नाही हा करायचा. की बाबासाठी पण असं करू शकत नाही का? नाही काय रे बाबा? अमोल बाळा, मला असं पेचत नको रे टाकू. आणि मग तुलाही वाटतं का की बाबांनी जावं म्हणून? मामा बापू तुम्हाला पण वाटतं का? अमोल, अरे बाळा, ह्यो त्यांचा निर्णय आहे. आपण त्यांना नाही थांबवू शकत. अमोल अमोल नवीच लागेल. आणू का ऑर्डर? एक मिनिट हा. मॅडम काय झालं? काही नाही, तुम्ही आणा ऑर्डर. ओके मॅम. अर्जुन तू कुठे आहेस आणि का असं वागतोस तू माझ्याशी? शाचा 1 मिनिट राहिला आणि तुम्ही 3 पॉइंट मागाय. आम्ही जिंकला. मामा, आता लागशील का माझ्या मानी बाबांच्या नादी? नाही बाबा, नाही लागत. तुझे मा आणि बाबा एकदम बेस्ट आहेत. बस का? हाय तर बेश. ये देंगे. दिपे मामा हसला. हा मिस कॉल आज आर्याला समजावणं महाकठीण होणार आहे. फोन तर करायलाच पाहिजे. अर्जुन अरे कुठे आहेस तू? हॅलो अमोल, अर्जुन कुठे आहेस तू? हॅलो अमोल, 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 ए बाळा, अमोल, काय झालं तुला? अमोल, ए बाळा, अमोल, हॅलो हॅलो अर्जुन कुठे आहेस? अमोल, चल, अमोल. अमोल हॅलो अर्जुन अरे बोल ना. मॅडम तुमच्या ऑर्डर. ठेवा तुम्ही. अमोल, बाळा काय झालं तुला? अर्जुन मी डॉक्टरांना बोलवते. फोन कुठे माझा? मा, मी एकदम ठीक आहे. तू थांब रे अमोल जरा. अमोल, मा, अगं ठीक आहे मी. मी गोल फिरत माहितीये.
त्यामुळे मला थोडी चक्कर आली. आपे फोन कर तू. बाबा तुम्हीच समजावा ना मला, ती लगेच काय बोलते. अबे तू डॉक्टरांना फोन कर आणि त्यांना विचार की मला अमोल असं सारखं सारखं का होतंय. मी बोलते. स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस. कालच चक्कर आली होती ना, बाहेर गोल गोल फिरायची काय गरज होती. सॉरी बाबा, ते तुम्ही जिंकला ना ते आनंदात. अमोल इथून पुढे जर तू स्वतःची काळजी घेतली नाहीस ना तर मी तुला भेटायला येणार नाही आणि तुझ्याशी बोलणार पण नाही. बाबा सॉरी, मी घेईन ना आता काळजी. अर्जुन ते म्हणलेत मी औषधाचं नाव पाठवतो म्हणून. दिप्या हे मला पाठव, मी घेऊन येतो लगेच. आलं का बघ. याला सारखं सारखं का होतंय अरे असं. अहो छोटे सरकारांनी आज खाल्लेलं पण आहे, तरी असं का होतं काहीच कळेना. मोना आप्या, अगं अगं तुम्ही नका टेन्शन घेऊ. मगाशी खेळता खेळता तिने फेऱ्या मारल्या ना, त्याच्यामुळे त्याला चक्कर आली म्हणून पडला असेल तो. नको काळजी करू. नाही हो बापू, आता जोवर तू बरा होत नाहीस ना तोवर मी कुठे जाणार नाही. हा आणि मी पण इथंच आहे, मी कुठेच जाणार नाही. बाळा काळजी करू नको तू अजिबात. नियती तू आहेस खरंच, आणि तुला आता माझं ऐकावं लागेल. बाबाने माझ्याकडं आलेच पाहिजेत. आई ग अमोल, तू काल मला बॅडमिंटन खेळायला लावलं खरं, पण आता माझा पाय एवढं दुखायला लागलेत मला काम पण जावं वाटना. तुम्ही काही कारण देऊ नका. काल रात्री जिंकलात पण नाहीत, आता छोटे सरकार यावरून सारखे चिडवतील मला. मुलाला काय सांगायला लागतं का? मी गंमत केली ग. मा म्हणते ना ही स्पर्धा फक्त गेम पुरती असते, नंतर आपण फ्रेंड्स असतो. तू काय टेन्शन घेऊ नकोस, मी नाही तुला चिडवणार. मोना बघितलंस का, अमोलकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या मोठ्यांनी पण शिकल्या पाहिजेत. नाही कराय बरं का बापू, आपण आई वडील असं एखादी गोष्ट सहज बोलून जातो, लहान पोरं बरोबर लक्षात ठेवतात. का रे मग माझा अमोल आहेच हुशार. माझा मा बाबा तुमच्या दोघांची हुशारी सगळी माझ्याकडे आहे. अंगाशी भांजे काय बोललाय तुम्ही. अमोल बाळा, तुला खरंच बरं वाटतंय ना रे. हो मम्मी एकदम ओके आहे. हा एकदम स्ट्रॉंग आहे आमचा सिम्बा, आहे का नाही. राप्पे डॉक्टर काय म्हणले का ग, आम्हाला असं सारखं सारखं का होतंय. नाही अरे, ते म्हणले रिपोर्ट तर सगळेच नॉर्मल आहेत, पण आता त्याला हा जो त्रास होतोय तो अशक्तपणामुळेच होत असेल. ठीक. बरं बाप्पू, मला निघावं लागेल, जरा कामाला जायचंय. पण काम संपलं की मी लगेच अमोलला भेटायला येणार आहे. काय सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. तू सांगून टाक ना अमोलला आपल्याबद्दल. का सांगत नाहीये? या अमोल लहान आहे, मला त्याला स्ट्रेस द्यायचा नाही. आणि आत्ता कुठे त्याच्या बाबाला भेटलाय तू. हो पण अरे अर्जुन, बघ आर्या, मला त्याला गोष्टी उगाच वाढवून नाही सांगायची. आणि असं त्याला सांगणार तरी किती आहे त्यातलं. अर्जुन तू समजावून सांगितलंस ना तर त्याला समजणार आहे ना. पण तुला ना त्याला समजावून सांगायचंच नाहीये. अमोल, अर्जुन, अमोल, अर्जुन नाही हा. हे बघ, आधीच अमोलला स्ट्रेसमुळे मागच्या आठवड्यात खूप जास्त त्रास झालाय. मला हे नकोय, मला नाही आवडत आहे. आर्या प्लीज. आर्या विनायकराव तुम्ही तरी सांगा, अमोलला यात घेऊ नका तुम्ही. नको नको, अमोलला नको हाक मारायला. अहो दाजी तुम्ही तरी सांगा की, अहो खेळाय तो आहे अमोलचं, त्याला झेपणार आहे का ही सगळ्या वयात. अहो थांबा की जरा तुम्ही. आर्या तू अशी का वागतेस. अमोल निरागस आहे अजून, आणि योग्य वेळ आल्यानंतर मी त्याला समजून सांगेल ना. अमोल, तू ऐकतेस का जरा. काय झालं मा?
अमोल हे बघ बाळा. थांब अपर्णा. अमोल बाळा. आर्या ऐक माझं. काय आर्या तो खूप लहान आहे, प्लीज माझं ऐक. बाळा तुझ्या बाबाचे ना आता दुसरं लग्न होणार आहे, त्यामुळे तुझे बाबा आहेत ना तुझ्या बरोबर आणि तुझ्या मा बरोबर इथे नाही राहू शकत. पण तुला जर तुझ्या बाबा बरोबर राहायचं असेल ना तर तुला तुझ्या बाबाच्या घरी यावं लागेल. अमोल हे बघ मी अपर्णा काय आहे ते स्पष्ट होऊन जाऊ द्या. दुसरं काही न बोलता ना तिला खरं आहे ते सगळं सांग. ओ आजी मला सगळं कळलंय हा. माझे मा आणि बाबा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. पण ते आता शक्य नाही बाळा. काय शक्य नाही? लहानपणापासून मी कधीच माझ्या बाबा बरोबर नव्हतो. पण मला त्यांची गोष्ट सांगायची. आता मी त्यांना भेटलोय तर माझ्या दोघांबरोबरच राहायचंय. शाब्बास अमोल. बाळा तू दोघांसोबतच राहणार. Yes, मामा! उगाच त्याला खोट्या आशा दाखवू नका. अमोल बाळा हे बघ, तुला दोघांपैकी एकाला निवडावंच लागेल. अरे नाही जाणार रुपाली काकी. मी माझ्या माला ती बाबांना बाबा संधी मला नाही सोडू शकत. अमोल अरे अर्जुन आप्या, अरे हे चुकीचं आहे. तुमच्या लेकरांनी काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे ना, दुसऱ्यांनी कशाला सांगायचंय. आर्या तू त्याला काही सांगू नकोस, त्याला कसलाही विचार करायला लावू नकोस. हा हे खरंय. अमोल बाळा तुझा आत. आर्या अगं आपली समजावल की त्याला. अगं लहान लेकरू आहे ते. आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. सिंबा लोळ घेत नसतो, उतर देत असतो. थांबा बाबा. बाबा मला माहितीये की तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले, पण आपण काही दिवस एकत्र राहू शकतो का प्लीज. अहो छोटे सरकार, इथे काय चाललंय आणि तुम्ही काय बोलताय? मोना थांब. दाजी ह्या लेकराला त्याच्या आई बापापैकी एकाला निवडायचं आहे. त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या मुलाला नाहीतर तुमच्या दुसऱ्या लग्नाला निवडा. येऊन निर्णय तुम्ही स्वतः घेतलेला कधी पण चांगला आहे दाजी. अहो अर्जुन दादा हुशार आहेतच की, ते घेतील ना योग्य तो निर्णय. मोना, दिप्या, तुम्ही जरा शांत राहा. अर्जुन याचा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तुला पाहिजे तो निर्णय घे. भाऊजी तुम्ही अपर्णासारखा स्वार्थी विचार करू नका. अहो अमोल अजून लहान आहे, तुम्ही त्याला कसंही भेटू शकता, सांभाळू शकता. पण तुम्ही एकटे असताना आर्या आणि आधार दिलाय हे विसरू नका. तुम्ही आर्याचा तरी विचार करा हो. बाबा प्लीज, मला आजोबा काका काकी सगळे हवे तिकडे. आर्या मला माफ कर. पण आत्ता अमोलने काय करायचं काय नाही करायचं हा निर्णय ना त्याची माँ घेईल ना त्याचा बाबा. हा सर्वस्वी त्याचा निर्णय आणि त्यांनी घेतलेला निर्णय मला पूर्णपणे मान्य आहे. आणि असंही त्याची काही चूक नसताना लय भोगलंय माझ्या पोराने. आणि आता आमच्यामुळे त्याला अजून त्रास व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. तुला काय म्हणायचंय अर्जुन? मला हे म्हणायचंय की आत्ता अमोलची जी इच्छा आहे रुपाली अगं नातवासाठी कसला निर्णय आणि कसलं काय. माझ्या नातवासाठी मी राहीन इथं. ठीक आहे अपर्णा, शेवटी तुला पाहिजे तेच केलंस ना.
आमचं राहिलेलं घर सुद्धा तू मोडलंस. वहिनी, अहो, तसं काही नाही. अहो, वहिनी, ताई, वहिनी, अहो, ताई, ऐका ताई, ना. आर्या, आता काय बोलायचं राहिलंय अर्जुन? हे बघ आर्या, ही कसरत कधी ना कधी थांबवायला लागणारच होती. आणि एक गोष्ट तू लक्षात घे ना, आता मला आणि अमोलला एकमेकांची किती गरज आहे. अर्जुन, तुला कोणाची गरज आहे ना ते चांगलंच कळलंय मला. आर्या, मी ह्या घरात फक्त अमोलसाठी राहतोय. यावर आता काहीच बोलायचं नाही अर्जुन मला. तू तुझा निर्णय घेतलाय ना, आता मी माझा निर्णय घेते. आई, चल ग. दीपू, अरे काप की पटापटा, अजून किती कांदे आहेत? अयो डोळ्यातनं पाणी आलं राव माझ्या. अहो तुम्ही कांदा कापताय ना म्हणून डोळ्यातून पाणी येते. एक मिनिट, सायफळ ठेवा डोक्यावर म्हणजे पाणी नाही येणार. काय बाई, सगळं सांगायला लागतंय मला तुम्हाला. चला चला चला, झाली का ताई? मामा, तू किती कामी दिसतेस. काय राव भांजे, लय हसू येते वे तुम्हाला. सॉरी मामा. हसून दे हो, तुम्ही आज जे काम केलंय ना त्यासाठी तुम्हाला सगळं माप आहे बघा. काय बाप्पू? अगदी बरोबर आहे बघ दीप्या. मामा, तू किती हळू काम करतीयस. पटपट कर, आज मा आणि बाबांसाठी जेवण करायचंय. मग पटपट कर ना. अहो हो छोटे सरकार, बनवतीये. मग काय की मग. आता तुमच्याच ऑर्डर घ्यायच्या बाकी होत्या. विनायकराव, आता आपण फक्त अमोलच ऐकायचं बरं का. होय, अहो त्याच्यातच सुख आहे आता. अमोल बाळा, तुझ्या बाबाला एकदम तिखट स्वयंपाक आवडतो. मग मामा, तिकीट कर. हो, तिखटच बनवते. बाई, आतापर्यंत होतं ते काय कमी होतं का? आता ह्यांचं पण आहे का? खरं तर वंसनी अमोलच्या फरमाईसाठी एखादी कामवालीच ठेवायला हवी. तुम्ही इथलं आवरा सगळं, मी बाहेरची भांडी बघतो. नको आजोबा, तुम्ही बाबांबरोबर थांबा, मी बघतो. बर. बापू, काय पण म्हणा, दाजीने खरंच चांगला निर्णय घेतलाय बरं का. अहो ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला असं नाही वाटत का की हे सगळं खूप ओढून ताणून झालंय? मोना, चांगल्या गोष्टींमध्ये शंका काढायची सवय कधी जाणार आहे का तुझी? अहो तसं नाही, पण वंस आणि अर्जुन दादा अमोलसाठी एकत्र राहिलेत आणि जर त्यांचं जमलं नाही तर ते नक्की कायमचे वेगळे होणार याचीच भीती वाटत असते मला. ते मला माहित नाही, पर अमोलसाठी अर्जा किती हळवा आहे ना, ती मी माझ्या डोळ्यानं बघितले. होय विनायकराव, आप्पीनं अर्जुनला बांधून ठेवणारा धागा आहे तो. मला पक्का विश्वास आहे तो गाठ सुटू देणार नाही. पर ह्या सगळ्यात अहो आर्या किती नाराज झाली ना. विनायकराव, नाही नको, तिला जरा शांत होऊ दे, मग बोलतो. आता स्वप्नील आणि रुपाली आहेत, बोलतील ते. होय बाबा, मला असं वाटतंय की तुम्ही बोललेलं बरं पडेल. अरे मी कुठल्या तोंडानं बोलू, माझ्यामुळे तर झालंय ना सगळं. विनायकराव, तुम्ही नका एवढा विचार करू. अहो तो आहे की वर, करतो विचार. अहो पण मला तरी असं वाटतं की आपण ना जरा लईच घाई केलीये. बाकी तुम्हाला काय वाटतंय ते बघा. मोना, एकदा दिशा ठरली ना की मार्ग मिळतो. आणि मला खात्री आहे आप्पी अर्जुन याच्यातनं नक्की मार्ग काढते. खरंय बापू, सगळं चांगलं होईल बघा. मोना, आता दिदी आणि दाजी काय वेगळं होत नसतात बघ. बरं, मी बघतो अमोल काय करते. हा,
आई का अर्जुन असं वागतोय ग आणि काय कमी आहे माझ्यात सांग ना तू. अगं तो त्याच्या जुन्या गोष्टीत अडकलाय, यात तुझा दोष नाहीये. मी अर्जुनसाठी एक बॅकअप प्लॅन होते का? म्हणजे अप्पी बरोबर नाही जुळलं म्हणून आर्या, असं होतं का ग? ते काय माहित नाही मला, पण अर्जुन तुझ्यासाठी योग्य नाहीये बाळा. हे बघ, मी जेव्हापासून अर्जुनला भेटले ना, मी त्याच्या प्रेमात आहे. आणि आता तर आमचं साखरपुडा झालंय ना, आता त्याचा डिवोर्स पण होतोय आई. अगं ते डिवोर्सचं खरं प्रकरण काय आहे हे कळलंय ना तुला? हो आई, कळतंय मला, पण जाऊबाई कुठेच चुकल्या नाहीयेत. ती अप्पी सोडेल ना त्याला, मी का सोडायचं? मी नाही अशी हार मानणार आई. आर्या अगं तुला जे पाहिजे ते पाहिजेच असतं, आणि ते मिळवण्यासाठी तू काही करू शकते, हेच म्हणायचंय ना आई तुला? हो, पण यावेळी वस्तू नाहीये, माणूस आहे तो. आई पण मला तोच माणूस हवा आहे. ठीक आहे, तुला नाही विसरायचं ना त्या अर्जुनला, मग माझं ऐकशील? काय? हे बघ, थोडे दिवस हे तुझं प्रेम वगैरे आहे ना, ते सगळं बाजूला ठेव. अगं आई, काय बोलतेस तू? अगं बरोबर बोलतीये मी, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे चढ पाहिलेत मी. आता फक्त माझं ऐकशील? वा आई, काय डोकं लावलेस तू? का काळजी असती ना तर लोक वाटल्याच्या नंतर तुम्ही बोलला असता. अहो, छोटे सरकारांनी इतर लोकांची कामं करून माझ्या अंगात त्राण नाही हो, आणि त्यात 2 नवीन माणसं. म्हणा बघ, दीदी काय म्हणते, घराला जर का माणसं जड झाली ना की समजून जायचं की आपण गृहिणी म्हणून कुठेतरी कमी पडतोय. तुमच्या दीदीला बोलायला काय जात आहे? इथं राबावं तर मला लागतंय ना. अगं पण ऐकून तर घे माझं. हे बघा, मला खरंच काय ऐकायचं नाहीये. एकतरी मास्टर बेडरूम जायची वेळ आली आहे. आणि हो, मी तुम्हाला आधीच सांगते, वंस आणि अर्जुन दादा इकडे राहायला आले ना, तर त्यांना स्पष्टपणे सांगायचं की आम्ही दुसरीकडे नाही राहणार म्हणून. म्हणून अगं दीदी आणि दाजी एकत्र येण्यापेक्षा महत्वाचं काय आपल्यासाठी? हा, तुम्हाला चांगलं वाटतंय, छोट्या सरकारांची मज्जा चालली आहे, पण माझं काय? खरी सजा तर मला मिळते ना. अहो, अंग दुखतंय हो माझं काम करून करून. हे बघ माझं ऐक जरा तू, मी तुला सगळ्या कामात मदत करेन, स्वयंपाक, भांडी, झाडलोट. पण तू दीदी आणि दाजी एकत्र येतो आहे ना, थोडं ऍडजस्ट कर. आणि धुणं का मी एकटी धू का? अगं त्यासाठी मशीन आहे की आपल्याकडं. मशीन आहे म्हणजे? मशीन त्याच्या हाताने कपडे आत घेत नाही किंवा वाळत बी टाकत नाही. बरं बाई, त्यात पण मदत करतो तुला. बस झालं तुझं समाधान? मा बाबा पुढे सुद्धा तुमच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी माझी मदत करत आहे. आता तुम्ही सुद्धा मिस्टर युनियनचा एक भाग आहात. अर्जुन, तू? रिश्ते में तो हम तुम्हारे बेहतर लगते हैं. नाम है सिम्बा. इतक्या वर्षानंतर पण तू बदलली नाही सातबाई. मा, हे फ्लावर्स किती छान आहेत. हो ना. कुणी दिले तुला? अरे बाळा, मीच आणले. ओके मा. मास केवढी खुश दिसली. तिला आवडलं होतं फुलं ठेवलेलं. आता बाबा घरी घेतो. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग सिम्बा. बाबा, तू आज एवढा भारी कसं काय दिसतोय? एकदम हिरो. बाबा, तू आज एवढे लोक कसं काय आवडला?
अरे सिम्बा, त्याचं काय माहितीये का, मला रोज वर्दी रेडी करण्यासाठी आहे ना लवकर उठायला लागतं. पण आज मी वर्दी रेडी करायला पाठच उठलो, त्यामुळे मग आवरलं लवकर. बस झालं बाबा, आता मी खेळायला जातो. बर. अर्जुन, नेमकं काय तुझ्या मनात? हे फुलं का ठेवलीस तू इथे? सॉरी म्हणायचंय म्हणून की? अहो, तुम्ही मला एवढ्या गडबडीने बोलवून घेतलं, काही काम होतं का? अगं काही नाही, सहजच बोलवलं होतं. आणि एवढं काय झालं तुम्हाला वाईट वाटून घ्यायला? माझ्यापासून का लपवत आहे? आर्या, मला माफ कर. माझ्यामुळे तू भाऊजींवर विश्वास ठेवलास, पण मला मनापासून वाटतं ग तूच या घरची सून व्हावीस. हे बघा, तुम्ही आधी रडणं बंद करा आणि तुम्हाला काहीच एक्सप्लेन करायची गरज नाही. तुम्हाला माझ्या बाबतीत जे काही वाटतं ना ते मला माहिती आहे. मामंजी आणि भाऊजी माझं काहीच ऐकत नाहीत ग, त्यामुळे तुला आमच्यामुळे जो त्रास झाला ना त्याबद्दल खरंच सॉरी. जाऊबाई, अहो आता ही माझीही माणसं आहेत आणि हे असं माफ कर बोलून तुम्ही मला परक का करताय? किती समजूतदार आहेस ग आर्या तू. तुझा हा समजूतदारपणा भाऊजींना का कळत नाही ना तेच काही कळत नाही मला. हे बघा, तुम्ही माझं सोडा. अहो मी इथं काल आली आहे, पण काल अर्जुन आणि बाबांनी तुमची तरी कदर करायला हवी होती ना. म्हणजे जाऊबाई, अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? तुला काय म्हणायचंय आर्या, स्पष्ट बोल. अहो काल बाबा आणि अर्जुननी अप्पीकडे राहण्याचा निर्णय घेऊन तुम्हाला सुद्धा नाकारलंच ना. कोणी नसताना तुम्ही बाबांना आणि अर्जुनला आधार दिलात. अर्जुनला होणाऱ्या प्रत्येक त्रासातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केले, पण तुमच्या शब्दाला त्या दोघांनी काडीचीही किंमत दिली नाही. त्याचं वाईट वाटतंय मला. अरे अर्जा, तुम्हीच कुणाला पेपर पाठवले नाही? मग पेपर आले कुठून? मी पाठवले होते ते पेपर. रुपाली काय बोलतेस तू? तुझं तुला कळतंय का? दादा, अरे कळतंय का, ज्यावेळी हे पेपर आले ना, एका दिवसात सह्या केल्या होत्या मी अमोलचा विचार न करता. का? रुपाली वहिनींच्या विश्वासा खातर. वा वहिनी. अगं आर्या, भाऊजी बऱ्याच वर्षानंतर भेटतात आहे ना अमोलला. जाऊबाई, अमोलला अर्जुन आत्ता भेटत असेल, पण तुम्ही एकटीने हे घर सांभाळलं ना. घरात दुसरी कुठलीही बाई नसताना मग तुमच्या शब्दावर विचार केला जावा इतकी सुद्धा तुम्हाला किंमत नाही. आर्या, सॉरी, तुम्हाला राग आला असेल, पण मला जे वाटलं ना तेच मी बोलले. बरं जाऊबाई, मला माहिती आहे तुम्ही काही खाल्लं नसेल. चला आपण नाश्ता करू. चला चला लवकर चला. माझ्याच माणसानं माझ्या विरुद्ध उभं केलं ह्या अपर्णानं. ती अपर्णा तर पाताळ यंत्री आहेच आहे. चिंचुके, पुण्यात आपलं पथक कुठे हवं त्याचे या डिटेल्स आहेत. ही फाईल एकदा बघून घ्या. आणि हो, आपल्या ज्या पेंडिंग केसेस आहेत ना त्याचा लवकरात लवकर छडा लावायचा आहे, त्यामुळे कामाचा स्पीड वाढवा. हो मॅडम. मॅडम, एक गोष्ट बोलू का? बोला ना चिंचुके. नाही म्हणजे साहेबां, तुम्ही पहिल्यासारखं नॉर्मल वागत नाही. तुमच्यात काय तणाव आहे का? चिंचुके, काय म्हणायचंय तुम्हाला? मॅडम, मी नेहमी बघतो म्हणजे साहेब टेन्शन मध्ये असतील ना तर साहेबांचं कामावर लक्ष नसतं, आणि तुम्ही टेन्शन मध्ये असला की तुम्ही स्वतःला कामात गुंतवून घेता, म्हणून म्हणतो. नाही, असं काही नाहीये. मॅडम, काय असेल तर मला सांगा, मी आहेच बरं का. चिंचुके, अहो काल अर्जुनने अप्पी आणि अमोल बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. काय? कधीपासून? जाऊ दे ना चिंचुके, यात पण माझीच चुकी आहे. अर्जुन तिथे आला नाही त्यामुळे मी त्याच्यावर चिडली होते. मॅडम, तुमची कशी काय चूक? अहो साहेबांचा आणि तुमचा साखरपुडा झालाय आणि तुम्ही त्यांना प्रेमाने भेटायला बोलावून ते आले नाहीत तर तुम्ही चिडणं साहजिकच आहे की. हो पण मला सांगतो मॅडम, साहेबांनी ना जुनी नाती ताजी करून ना लई मोठी चूक केली. मला सांगा, आता अशाने तुमचं नवीन नातं कसं निर्माण होईल? ते काय मला कळत नाही, पण हो, अर्जुनवर माझं जीवापाड प्रेम आहे एवढंच कळतंय आता तरी. ती काय सांगायची गोष्ट आहे का मॅडम? तुम्ही साहेबांसाठी एकदम परफेक्टच आहे. साहेबच आता. नाही चिंचुके, अहो अर्जुनच्या आयुष्यात अमोल आत्ताच आलाय, त्यामुळे त्याचं हे वागणं साहजिक आहे. आणि त्याला राहायचंय ना अमोल बरोबर, तर राहू दे, मला काहीच अडचण नाही. मॅडम, लई समजुतीने घेताय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कालची फाईल. हां, ही बघा. साहेब,
तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी अपडेट केल्यात बरं का. गुड वर्क चिंचुके. फाईल सबमिट करा. थँक्यू साहेब. पण याच्यावर कार्या मॅडमनी केलंय. गुड. थँक्यू सर. चिंचुके मी आलेच. विनायकराव, अहो ही सगळी रोप अमोलनं आणलेली बरं का, आणि त्याच्या ते चिमुकल्या हाताने सगळी लावली. बघ की कशी भारी वाढलेत. विनायकराव, अहो माणसांना राहायला जागा नाही, ते यांना कुठं वाढायला जागा मिळायची, आणि त्यात बी. विनायकराव, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हाय की बरंच आहे मला. पार्टनर, आज नाही ओळखत आपण एकमेकांना. काय झालं सांगा. बापू, अहो सगळ्या विचारांचा ना नुसता गुत्ता झालाय. म्हणजे हा बापू, पण मगाशी अमोलला, अप्पीला आणि अर्जाला एका खोलीत पाठवलं ना, ते माझ्या मनाला काय पटना बघा. अहो विनायकराव, आप्पींचं ना अर्जुनचं नवरा बायकोचं नातं आहे. हा आहे, पण अर्जाचं आता दुसरं लगीन ठरलं असताना हे असं. हा, म्हणजे आता त्यांनी एकत्र राहू नये असं वाटतंय का तुम्हाला? नाही तसं नाही, पण अप्पी नसताना अर्जाला जो काही त्रास झालाय ना, तो मी माझ्या डोळ्यानं बघितलं. आत्ता जरा कुठं घडी बसायला लागली, ती इसकटू नये असं मला वाटतंय. हो विनायकराव, अहो कारण असेल तरच परिणाम दिसतो. म्हणजे अर्जुनला झालेल्या त्रासाचं कारण बी तसं होतच की. अहो ते काय फक्त एकमेकाच्या वरच्या रागातनं होत नाही. म्हणजे काय माहित, तो त्रास त्यांना रागातनं नाही, तर त्या दोघांनी केलेल्या चुकांच्या पश्चातापातनं होत असेल. हा हे खरं आहे. आणि काळजी करू नका विनायकराव, त्यांच्यात गोडवा निर्माण करायला आता आपलं शेंडेफळ आहे की अमोल. आणि अमोल पुढे त्यांना काहीच महत्वाचं वाटत नाही, त्यामुळं ते नाहीत भांडणार आता. पराव, अमोलमुळं आज आपल्याला सगळ्या गोष्टी सुरळीत होतील याची आशा आहे. पण अर्जा एकटा असताना त्याच्या भविष्याची काळजी वाटून मीच त्याला साखरपुडा करायची गळ घातली. हो हे बघा विनायकराव, लेकराच्या भविष्याची काळजी असणं काय वाईट नाही. अहो, परत त्याच वेळी दुसऱ्याच्या लेकराचा विचार न करणं हे बी चुकीचंच आहे की बापू. म्हणजे हो, बापू, आता अमोलमुळे अर्जुन आणि आप्पी एकत्र आले. पण या सगळ्यात ज्या आर्यानं लग्नाला तयारी दाखवली ना, तिच्यावर अन्याय करतो असं राहून राहून वाटतंय मला. सोप्या गोष्टी अवघड करताय बघा तुम्ही. अहो नाही बापू, आर्याचा आणि अर्जाचा साखरपुड्याचा घाट मीच घातला, आणि आता सगळे तिच्या विरोधात जात असताना मी गप्प का आहे हीच मला कळेना झालं. आता मला सांगा विनायकराव, आप्पी अर्जुन अमोलमुळे जरी एकत्र आले असले तरी अर्जुन आर्याबरोबर लग्नाला तयार झाला केवळ तुमच्या सांगण्यामुळं, आणि त्यानं लग्न केलं तरी तुम्हाला आवडेल का? नाही नाही. आणि विनायकराव, अर्जुननं तसं जरी केलं तरी आर्याला त्या लग्नातनं आनंद मिळणार आहे का? मग अशा लग्नापेक्षा ते न झालेलं काय वाईट आहे सांगा बरं मला. होय बापू, अहो अर्जानं सुद्धा ना फक्त माझ्या शब्दाखातर लग्नाला तयार झालाय असंच वाटतं बघा मला. सगळं गडबडीत झालंय बघा विनायक. म्हणून मी म्हणतो की गोष्टींना थोडा वेळ देऊया. अहो आपल्या वेळी वेगळं होतं हो. आत्ताच्या मुलांचं वेगळं आहे, त्यांचा त्यांना विचार करू द्या. हा, पण त्यांच्या बी मनात काय चाललंय ना तीच कळना झाले बघा. हे बघा विनायकराव, थोडा वेळ जाऊ द्या, त्यांना कळू द्यात आपलं एकमेकांवर अजून प्रेम आहे का, आपण एकमेकांबरोबर राहू शकतो का, त्यांचं त्यांना कळू द्यात. त्यांचा ते निर्णय घेतील आणि पर्यायानं आपल्याला बी कळेलच की. अहो पण आर्या. विनायकराव, मला विश्वास आहे आपल्या आप्पीन अर्जुन आर्यावर अन्याय होईल असं काय बी करणार नाही. हा, पण मला परत अर्जाला ना त्रासात नाही बघायचं. विनायकराव, वनव्यात जेवढा त्रास जळणाऱ्या झाडांना होतो ना, तेवढाच त्रास त्या झाडांना कुशीत वाढवणाऱ्या भुईला पण होत असेल. अर्जुननं 7 वर्षात लय भोगलंय, पण आप्पीनं पण लय भोगलंय. आत्ता कुठे त्यांचं चांगलं व्हायची आशा निर्माण झाली बा. बापू, अहो दोघांचे बी वाईट दिवस जाऊन चांगलं फळ यावं आणि दोघांचे विदेश आनंदात जावं एवढंच वाटतंय बघा. बरोबर आहे तुमचं, पण आपल्या हातात काय हो? आपण फक्त झाडाला पाणी घालायचं, कसं आणि कुठं वाढायचं त्यांचं ते ठरवतील. नकाला विचार करू.
आपला साखरपुडा झाल्यानंतर आप्पीला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा माझ्या आवडीनिवडी बदलल्या नाही बदलल्या हे तिला सांगणं मला गरजेचं नाही वाटत. मी त्या घरात फक्त अमोलसाठी दॅट्स इट. हे बघ, आता मला तुला कसलंच प्रेशर द्यायचं नाहीये. म्हणजे आपला साखरपुडा झालाय ना, हेही विसरून जायला तयार होते मी. ही अंगठी पण काढून ठेवायला तयार आहे मी, पण अरे खूप घट्ट आहे, निघतच नाहीये. आर्या 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 राहू दे. पण मी काढून ठेवीन. तू पण काढून ठेवशील ना? बघू तू बस, मी अमोलसाठी पार्सल घेतो आईस्क्रीम. अरे मी पॅक करायला सांगितले त्यांना. बरं मग मी घरच्यांसाठी घेतो. त्यांना कशाला? नाही म्हणजे त्यांना आवडेल नाही आवडेल आपल्याला माहित नाही ना, म्हणून बोलली मी. नाही, अमोल बरोबर घरचे सगळे खातील ना. घेतो मी. काय जाऊ बाई, अहो काय चाललंय? अगं काय नाही, म्हणलं एकटीसाठी कुठं सगळा स्वयंपाक करत बसा, म्हणून खिचडी भात लावते. या अप्पीची अवस्था वाईट करून ठेवायची असेल ना, तर जाऊबाईंपेक्षा चांगली साथीदार कोणीच नाही मिळणार मला. अहो तुम्ही एकटे कुठे आहेत? मी आहे ना तुमच्या सोबत. आणि हे बघा, अर्जुन आणि बाबांनी जरी तुम्हाला सोडून गेले ना, तरी मी तुम्हाला सोडून नाही जाणार. आर्या जाऊ दे ना, नको तो विषय आता. बरं झालं तू आलीस. अगं असंही मला एकटीला जेवण जात नाही, सवयच नाही ना. आता तुझ्यामुळे निदान 2 घास जातील तरी. 2 घास नाही आहे जाऊ बाई, तुम्हाला चांगलं पोट भरून जेवायचंय. आणि सगळ्यांनी जरी तुम्हाला एकटीला सोडलं ना, तरी मी आहे ना. आर्या खरंच तुला माझ्याबद्दल किती वाटतं ना ग? जाऊ बाई, हे बघा आपलं हे नातं आहे ना, मला कायम जपून ठेवायचंय. आणि तुम्ही ज्या लोकांसाठी इतकं केलं ते तुमचा विचार सुद्धा करत नाहीत, त्याचंच खूप वाईट वाटतं अहो मला. म्हणजे अहो आज मी अर्जुन बरोबर आईस्क्रीम खायला गेले होते. अर्जुन माझ्याबरोबर अर्धा पाऊण तास होता, पण त्याने तुमची चौकशी सुद्धा केली नाही. म्हणजे वहिनी कशा आहेत हे सुद्धा विचारलं नाही अहो. खरंच? हो, मला तर आश्चर्य हे वाटतंय ना की तुम्ही इतकं प्रेम केलं या लोकांवरती, आणि या लोकांनी मोना? कोण आहे ही जाऊबाई? अगं ही अपर्णाच्या भावाची बायको आहे मोना. हिला पण भाऊजी आणि अपर्णा एकत्र आलेले नको. काय? हो, म्हणजे मी हे कोणालाच बोलले नाही बरं कार्या, पण तू. नाही नाही, मी तुम्हाला जज नाही करणार. तुम्ही उचला तिचा फोन, बघा तरी ती काय बोलते. हां, मी स्पीकरवरच ठेवते. हां. हॅलो मोना, बोल. अहो रुपालीताई माझा ऐका, तुम्ही लवकर काहीतरी करत. रुपालीताई प्लीज. अगं हो मोना, तू जरा शांत हो आणि काय झालंय ते नीट सांग. अमोलला अर्जुन दादानी वंशांचं सामान एका खोलीत शिफ्ट केलंय. अहो भयाचा दुसरा अर्थ काय होतो? हो माहितीये मला. अगं पण हे झालंच कसं? सगळ्यांनी हे हो कसं दिलं? हे बघा अमोल आहे तो, त्याला अडवणारा इथं कोणीच नाही. आणि हा, त्या आर्याला सांगा, जर अर्जुन दादा तिला खरंच आवडत असतील ना, तर हातावर हात ठेवण्याची ही वेळ नाहीये. काय तर कर म्हणाव बाई तिला. हा, तू सांग मला काय होते ते, मी बघते काय करायचं ते. हो. आजोबा, आज सिम्बा खूप खुश आहे ना? अरे वय, पर का खुश आहे ते नाही सांगितलंस. हो सांगेन ना, माझे दोन्ही आजोबा माझ्या सोबत आहेत म्हणून. ओ भांजे, दोन्ही आजोबा आहेत आणि मी काय केलंय हो तुम्हाला? काय चाललंय? ये मा आली. बाहेर पर्यंत आवाज येतोय. काय गप्पा चालल्यात? आजोबांना आणि बापूंना दिवसभर त्रास नाही ना दिला? नाही मा. आप्या, अमोलचा काय त्रास होणार आहे आम्हाला? अगं उलट त्याच्या बरोबर आता दिस कुठे गेला ना तेच कळलं नाही आम्हाला. हो, पण अभ्यास केलाय का? हो मा. दिदे, हो, एक काम होतं तुझ्याकडं. बोल की बाळा.
मी काय म्हणतोय, आपण घरातल्या कामाला एखादी बाई लावायची का? का रे? दिप्या, अरे हे काय नवीन? वंस म्हणजे मी आहेच करायला, पण एखाद्या दिवशी वेळेत उरकलं नाही तर उगाच उशीर नको ना व्हायला, म्हणून म्हणतेय. आणि आता लोक पण वाढली आहेत ना. हो बरोबर आहे, काहीच हरकत नाही. आजचं सगळं आवरलंय ना? नाही तर मी आवरते नाही लगेच. नाही म्हणजे आजचं सगळं आवरलंय. बर चला, आलीच मी फ्रेश. मा आ थांब, तू किती जायलीस? फ्रेश पाहिला का रे? मा आज आवरायच नाही, कारण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. एक मिनिट, आता काय नवीन? दिदे, सरप्राईज काय सांगायचं असते होय? जरा थांब की, दाजी येऊन दे की. तुमचं मामा भाच्याचं काय चाललेलं असतं ना तेच कळत नाही मला. काय काय करतोय आमचा सिम्बा? बाबा, त्याच्यामध्ये काय आणलंय? हे आईस्क्रीम आहे. जेवण झाल्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून खायचं. साहेबांनी आज नवीन सरप्राईज द्यायचं ठरवलंय आपल्याला. सरप्राईज? काय अमोल, काय? बाबा दाखवतो, पण असं नाही दाखवणार. मोल, अरे बाबा आत्ता आलेत ना, त्यांना बसू तर दे. बापू, आता आमच्या भाच्या सरकार कोणाला ऐकत नसतात काय हो? बरोबर मामा. मामा ते हा दिदे, धर. रुमाल? दाजी बा. आता ह्याचं काय करायचं? मा बाबा